सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. पण सांगतो, यश आलेलं नाही. कर्जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने जे उपोषण सुरू केलं होतं, यश जय पराजयासाठी नाहीये. आमचे बऱ्याच वर्षाचे जवळजवळ तुम्हाला सांगितलं की 203 कोटीची बिलं कर्जत तालुक्याची गेल्या 3 वर्षापासून स्टँड बाय आहेत आणि ती मिळावी यासाठी आम्ही उपोषण सुरू केलं होतं. परंतु प्राप्त परिस्थिती राज्य सरकारचा आत्ताचा आढावा घेतला. माननीय आमदार महोदयांनी काही माझी चर्चा केली, माननीय कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब यांनी माझी चर्चा केली की सद्यस्थितीत जे T6 ला आमची जी 3 वर्षापासून जी पेंडिंग बिलं सुमारे 100 कोटीच्या आसपासची जी बिलं आहेत त्या संदर्भात प्रायोरिटीने माझं ते उपोषण होतं. परंतु राज्य सरकारची परिस्थिती पाहता राज्य सरकारकडे असलेला निधी सध्या प्राप्त परिस्थिती लूज असल्यामुळे जे काही पैसे दिले होते 240 कोटी रुपये राज्याला दिले होते, येणं आमचं सुमारे T6 ला जवळजवळ 10,000 कोटीच्या आसपास आहे आणि सरकारने 204 कोटी रुपये त्या 240 कोटी रुपये त्या T6 म्हणजे आदिवासी विकासासाठी दिले होते. त्याच्यातला काही निधी रायगडला आला, पण ज्या प्रमाणात यायला पाहिजे होता त्या प्रमाणात तो आलेला नाही. फक्त 4च कोटी आले आणि 4 कोटीपैकी खालापूर तालुक्याला 70-80 लाख रुपये मिळालेत आणि 3 वर्षापासून कर्जत तालुका जो प्रायोरिटी 65% तो कर्जत तालुका आहे, तो आदिवासी विभाग आपल्याकडे आहे आणि 3 वर्षापासून त्या भागाला निधी आलेला नाहीये. त्याच्यासाठी माझं ऍक्च्युली बेमुदत उपोषण होतं. परंतु यांनी काही अधिकारी आणि आमदार साहेब स्वतः विधिमंडळात असल्यामुळे सध्याची सरकारची स्थिती त्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांनी माझ्याशी डिस्कशन केलं आणि मी सांगितलं, साहेब तुम्ही तुमच्या आणि चव्हाण साहेबांच्या याच्या खात्यात मी उपोषण सोडणार नाही, मी स्थगित करतो. 3 महिन्यानंतर जे येणारी पुढचं बजेट आहे त्या बजेटमध्ये जर तुम्ही प्रोव्हिजन केली नाही तर त्याच तिकिटावरती पुन्हा मी खेळ सुरू करणार आहे. मात्र मग तेव्हा कोणी आलं तर मी माघार घेणार नाही, हे त्यांना मी सांगितलेलं आहे. त्यांच्या विनंतीला माननीय आमदार महोदय आहेत, माननीय कार्यकारी अभियंता म्हणजे आमचे उपविभागीय अधिकारी हे सगळेच आणि आमचे ठेकेदार सर्व ठेकेदार माझी शक्ती आहे, ताकद आहे आणि त्यांनी मला सांगितल्यामुळे मी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. त्यांनीच मला सांगितलं की साहेब की सध्या परिस्थिती पाहता देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती देशामध्ये नाहीये पण परदेशामध्ये इराण, इस्रायल आणि इराक आणि अमेरिका हे जे युद्ध चालू आणि युद्धाचा परिणाम पेट्रोल डिझेलवर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्याचा परिणाम देशावरती, देशाचा परिणाम राज्यावरती होतोय आणि ती स्थिती बघून मी हे उपोषण स्थगित केलेलं आहे, असं हे मी ठेकेदार संघटनेच्या वतीने जाहीर सांगतो. कर्जत तालुका PWD ठेकेदारांच्या वतीने सुरू असणारे हे उपोषण आज या ठिकाणी अध्यक्ष राहुल डालिमकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होतं. ते आज या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे. परंतु एकंदरीत तालुक्याची परिस्थिती पाहता ठेकेदार संघटनेने जो उपोषणाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला होता तो योग्यच होता. कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून जी विकास कामं ट्रायबलची आतापर्यंत झालेली आहेत, PWDच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली जी कामे झालेली आहेत, त्याला कर्जत तालुक्याला यावेळेस मात्र वर्षभरामध्ये किंवा ह्या 2 वर्षामध्ये निधी कमी आलेला आहे बिलांच्या संदर्भात. त्यामुळे या ठेकेदारांची जी तक्रार या ठिकाणी सातत्याने हे लोक जे पाठपुरावा करत होते आणि म्हणून या सगळ्या लोकांनी एकत्रपणे येऊन ठेकेदारांनी या ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. परंतु राज्य शासनाची सध्याची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. आज आपण पाहताय की संपूर्ण जगावर जे काय आज युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे देशाची परिस्थिती, राज्याची परिस्थिती आर्थिकीच्या पूर्णपणे खालावत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या बजेटला सुद्धा निधी फार कमी मिळालेले आहेत आणि त्यामुळे आज कालच आम्ही त्या ठिकाणी आदिवासी मंत्र्यांची सुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांना सुद्धा कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रायबलची कामं या ठिकाणी झालेली आहेत, परंतु आतापर्यंत निधीच त्या ठिकाणी दिलेला नाही. फक्त 4 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्यामुळे काल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की एप्रिलमध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की एप्रिलला आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपण जी काही आज झालेली कामं आहेत त्यांच्यावरती आपण बिलांसाठी निधी देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू आणि तसं मला आश्वासन सुद्धा आदिवासी मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि यासाठीच आज या ठिकाणी आपण पाहतो कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि सगळेच आपण ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु लवकरात लवकर आपण SC मॅडमशी चर्चा करून गायकवाड मॅडम आणि आपण सारेजण मंत्री महोदयांबरोबर एकत्रपणे मीटिंग घेऊन
लवकरात लवकर कर्जत तालुक्याला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल झालेल्या कामांसंदर्भात तो आपण प्रयत्न त्या ठिकाणी करू असं आश्वासन राहुलजी डालिमकर यांना अध्यक्ष म्हणून ठेकेदार संघटनेच्या या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांनी तात्पुरती स्थगिती म्हणून या उपोषण या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. पण त्यांनी पुढील काळामध्ये मला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही हा प्रश्न मार्गी लावा. विधानसभेचा सदस्य म्हणून माझी ती जबाबदारी आहे आणि लवकरात लवकर माझ्या तालुक्याच्या सगळ्याच या ठेकेदार संघटनेला किंवा प्रत्येक ठेकेदाराला न्याय मिळावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू.